किंवा यूएसने काही निर्बंध आता लागू केले, क्या अमेरिका ने H1B वीजा खत्म करने की प्रक्रिया शुरू कर दी है? तर त्या केसमध्ये आयटी जॉबवर किती परिणाम होईल? IT साठी एज्युकेशन बॅकग्राऊंड मॅटर नाही करत, माइंडसेट मॅटर करतो. लाखोंचं पॅकेज मिळवणं म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे. त्याच्यामागं एकच लॉजिक आहे. आता समजा एचआरला कळालं की नाही हा कॉन्फिडंट आहे म्हणजे याला नॉलेज आहे, तेव्हा कुठे समोरचं तुम्हाला लाखांचं पॅकेज ऑफर करतो. प्रत्येक आई वडिलांचं एक असं स्वप्न असतं ना की आपल्या मुलांनी एक चांगलं पॅकेज असलेला जॉब असावा त्याला, किंवा एक सेटल लाईफ असावं. तर त्याची तयारी नेमकी विद्यार्थ्यांनी कुठून केली पाहिजे? ज्यावेळेस मुलांचे कॉलेजेस सुरू आहेत तर त्याच वेळेस थोडंसं सायमल्टेनियसली इंडस्ट्रीमध्ये काय वर्क चालतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे, हा स्किल सेट अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. सॅलरीचा विचार हा नंतर केला पाहिजे. जर पहिले 4ही इंटरव्ह्यूमध्ये होत नसेल ना तर इंटर्न म्हणून एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे, जी मिळेल ती. लाखो फिया भरून आई वडील मुलांसाठी मोठ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात. मग ते शिक्षण सफिशियंट नाही आहे का मुलांसाठी? जर क्लायंटचा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे किंवा क्रिएट करून त्याला डिलिव्हर करायचं आहे तर त्याचं नॉलेज तर नको आपल्याला. जर आपल्याला ते नॉलेजच नसेल तर आपण काय गॅरंटी घेणार त्याच्या कामाची? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन असेल, किंवा आपण ज्याला टेक्निकल कोडिंग म्हणतो, तर या सगळ्या गोष्टींची तयारी करणं फार गरजेचं आहे. समजा आपल्याला पेन पेपर दिला आणि सांगितलं की तू प्राईम नंबरचा कोड लिही, तो सुद्धा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड यायलाच पाहिजे, तरच IT मध्ये चांगलं पॅकेज एक्सपेक्ट केलं पाहिजे. इतकी छान चर्चा आपण करतोय, तर ही चर्चा आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जर ऐकत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की आपल्यालाही IT क्षेत्रामध्ये काम करायला हवं, तिथे जॉब मिळायला हवा, तर त्यांच्यासाठी अशा काय 5 टिप्स द्याल सारिका मॅडम तुम्ही? प्रत्येकाला ड्रीम जॉब हवा असतो आणि ड्रीम जॉब म्हटलं की IT हे ओघाने झालं. प्रत्येकाला IT मध्ये जॉब हवा आहे, प्रत्येकाला लाखो करोडोचं पॅकेज हवं आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कोणते असे कोर्सेस तुम्ही केले पाहिजे जेणेकरून IT क्षेत्रात लगेच तुमची प्लेसमेंट होईल? याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्यातील पुणेरी पॅटर्न या प्रीमियम सॉफ्टवेअर संस्थेच्या संचालिका सारिका भुतारे मॅडम. मॅडम, आपले जे प्रेक्षक आज आपला इंटरव्ह्यू ऐकणार आहेत त्या सगळ्यांना तुमचा परिचय तुम्ही थोडक्यात करून द्या. नक्कीच. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅडम, आज तुम्ही तुमच्या चॅनलवरती मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि खूप छान वाटते, आज खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. ओळख करून देताना मी एवढंच सांगेल की माझा छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये सुरू करण्याच्या दिशेने. बऱ्याच वेळा काय होतं की डिग्रीनंतरही त्यांना जॉब मिळत नाही आणि त्यामुळं त्यांचा खूप व्हॅल्युएबल वेळ जातो. यामुळं खूप मुलांचे लग्न लांबणीवर पडतात, बरोबर आहे. फॅमिली प्लॅनिंग लांबणीवर पडतात आणि त्यामुळं त्यांना खूप प्रॉब्लेमला सामना करायला लागतो किंवा खूप प्रॉब्लेम्स त्यांना समोर येऊन जातात. सो माझा एक छोटासा प्रयत्न असा आहे की त्यांना ट्रेनिंग थ्रू प्लेसमेंट्स प्रोव्हाइड करणं. आणि हे जे काम आहे ते मागच्या 5 वर्षांपासून मी मगरपट्टा सिटी IT पार्कमधून करते आणि मला नक्कीच खात्री की इथून पुढच्या काही वर्षांमध्ये आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी तर नक्कीच प्लेस झालेत, पण इथून पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच तो आकडा खूप मोठा व्हायला पाहिजे आणि नक्कीच तो होईल. नक्की. म्हणजे आजचा हा पॉडकास्ट ना माझ्यासाठी सुद्धा खूप जवळचा आहे, कारण की आज माझी मुलं पण करिअरच्या अशा उंबरठ्यावरती आहेत की जिथून पुढे आता ॲक्च्युली शिक्षण संपून नोकरीला लागतील. तर प्रत्येक आई वडिलांचं एक असं स्वप्न असतं ना की आपल्या मुलांनी एक चांगलं पॅकेज असलेला जॉब असावा त्याला, किंवा एक सेटल लाईफ असावं. तर त्याची तयारी नेमकी विद्यार्थ्यांनी कुठून केली पाहिजे? मला असं वाटतं की कॉलेज सुरू असताना थोडंसं तयारी केली पाहिजे, कारण की आता कॉलेज कॅम्पस हा कन्सेप्ट फारसा राहिलेला नाही आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की ज्या आपल्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या होत्या, TCS असेल, इन्फोसिस, विप्रो, यांचे कॅम्पस ड्राईव्ह होते. बरोबर. मिनिमम 10 ते 12 हजार हायरिंग एका वर्षी होऊन जायचं. तर त्यामुळे साधारण एक 60-70% पोरांना जॉब मिळायचे. तर त्यामुळं ऑफ कॅम्पस हा विषय जास्त नव्हताच. पण आता असं झालंय की कॅम्पस हायरिंग फार कमी झालंय. तर त्यामुळं मुलांना कॅम्पसच्या बाहेर पडल्यानंतर जॉब शोधायला लागतात, जे की फार डिफिकल्ट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस मुलांचे कॉलेजेस सुरू आहेत तर त्याच वेळेस थोडंसं सायमल्टेनियसली इंडस्ट्रीमध्ये काय वर्क चालतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे, हा स्किल सेट अपग्रेड करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून बाहेर पडल्यानंतर पुन्हा रिजेक्शन्सला मग त्यांना फेस करताना वेळ जाऊ नये. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन असेल, किंवा आपण ज्याला टेक्निकल कोडिंग म्हणतो, तर या सगळ्या गोष्टींची तयारी करणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय हा गॅप कमी नाही होणार. बरोबर आहे. तुम्ही सांगता तो मुद्दा अगदी मला पटतोय की विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्याला नेमकं काय अचीव करायचं लाईफमध्ये यावर फोकस करायला हवा. आता तुम्ही जे म्हणताय की तुम्ही तुमच्या पुणेरी पॅटर्न या संस्थेमधनं हजारो विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्गदर्शन करताय. हा नेमका विद्यार्थी कोण असावा, म्हणजे कुठल्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला अप्रोच केलं पाहिजे? मला असं वाटतं की ज्या मुलांना स्पेसिफिकली IT मध्ये जायचं आहे,
IT जॉब करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्रोच करणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे, IT जॉब भरपूर चांगले पॅकेजेस देतात, पण तो कसा मिळवायचा किंवा त्यासाठी काय रोडमॅप असला पाहिजे, तर हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की 1-3 वर्षानंतर त्याच मुलांना U-टर्न घ्यायला लागतो. कुठेतरी सपोर्टचा जॉब करत असतात, कुठेतरी क्वालिटीचा जॉब करतात आणि मग त्यांना नंतर जाऊन कळते की अरे याच्यात ग्रोथच नाही, म्हणजे माझा पगार वाढत नाही. तर तसं होता कामा नये. त्यामुळे जर डिग्री होल्डर असाल, बेसिकली इंजिनिअरिंग डिग्री असेल किंवा कुठलीही डिग्री असेल आणि त्यांना जर स्पेसिफिकली IT मध्ये जायचं असेल, तर त्यासाठी त्यांनी काय टेक्नॉलॉजी चॉईस केली पाहिजे, त्याच्यामध्ये किती वेळ त्यांनी अभ्यासाला दिला पाहिजे आणि त्यानंतर मग त्यांना काय लेवलचे पॅकेजेस मिळतील, तर हा सगळा रोडमॅप जो आहे तर तो त्यांना आम्ही गाईड करतो आणि त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देतो शिकण्यासाठी. अच्छा, खूपच मस्त. अजून यातला एक छोटासा प्रश्न खूप दिवसापासून माझ्या मनात आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथे हजारो विद्यार्थी रोज त्यांचं नशीब आजमावण्यासाठी येतात. मग ते MPSC वाले असतील, UPSC वाले असतील आणि मग अचानक खूप काळ परीक्षा दिल्यानंतर त्यांना रिअलाईज होतं की हे आपलं क्षेत्र नाही आहे, म्हणजे आता नाही होऊ शकत. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा IT मध्ये स्विच होण्यासाठी पुणेरी पॅटर्न संस्था कशी मदत करते किंवा असं होऊ शकतं का? नक्कीच. आमचे असे बरेच मुलं आहेत की जे MPSC ड्रॉपआउट आहेत, UPSC ड्रॉपआउट आणि मग ते इकडे आलेत. कारण तिकडे त्यांना 18-20 तास अभ्यास करायची सवय असते. ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये पेशन्स खूप चांगले असतात. दुसरी गोष्ट कशी की त्यांच्याकडे डिग्री प्रॉपर असते, तो एक फॅक्टर झाला. आणि महत्त्वाची गोष्ट बसण्याचे पेशन्स. म्हणजे आजकालच्या मुलांना कसं शॉर्ट रील बघायची सवय झाली, तर पेशन्स फार कमी आहे. म्हणजे असा एखादा मुलगा की जो 2 तास रील बघतो, तो 3 तासाचा मूवी कधीच बघू नाही शकत. त्यामुळे मल्टिप्लेक्स आणि थिएटर बंद पडायला लागलेत. सो त्याचमुळं तशाच लेवलने जर MPSC UPSC ड्रॉपआउटची मुलं असतील तर ते IT मध्ये फक्त 6 महिने स्टडी करून चांगली प्लेसमेंट मिळवतात. अरे वा, आणि त्याच्यामध्ये कुठलाच क्रायटेरिया नाहीये, एज क्रायटेरिया असा फारसा नाहीये. फक्त डिग्री असेल कुठली पण तरी पण IT मध्ये वर्क होतं. पण एवढं जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. 6 ते 8 महिने मन लावून मेहनत घेतली तरी पण प्लेसमेंट होऊन जातं. अरे वा, म्हणजे 6 ते 8 महिन्यांच्या अभ्यासावरती, स्किलसेटवरती तुम्ही तुमचा ड्रीम जॉब आणि त्यानंतर तुमचं ड्रीम लाईफ अगदी इझिली अचीव्ह करू शकता. नक्कीच. बरोबर आहे. आता आणखी एक साधा सोपा प्रश्न मला असा येतो की आता IT ह्या क्षेत्रामध्ये सध्या आपण अशा बातम्या वाचतोय ना की IT क्षेत्रात ड्रॉपआउट होत आहेत किंवा आता IT क्षेत्रात काही राहिलं नाही. कारण दिवसेंदिवस हे परदेशातले जे सगळं, म्हणजे आता ट्रम्प यांची पॉलिसी आहे किंवा USनी काही निर्बंध आता लागू केले, तर त्या केसमध्ये IT जॉबवर किती परिणाम होईल? ॲक्च्युली कसं होतं की अमेरिका ही सुपर पॉवर म्हटलं जातं, ते आहेच आहे. आणि अमेरिकेवरती बरेच देश अवलंबून आहेत. त्यामुळे एका देशाची इकॉनॉमी जर थोडी जरी हल्ली तरी दुसऱ्या देशाला थोडाफार फटका बसणं फार स्वाभाविक आहे. पण त्यामधले जे डिसिजन मेकिंग असेल की कुठलीही गोष्ट समजा त्यांनी सांगितलं की H-1B व्हिसा याचं जर प्राईस वाढली तर त्याचा इम्पॅक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे एकदमच कुठलाही निर्णय घेतला की समजा ट्रम्प साहेब बोलतात की अमेरिकन्सच हायर करा, ठीक आहे, हे बोलणं फार इझी आहे, पण ते इम्प्लिमेंटेशनला तेवढाच वेळ लागतो. कारण की किती नाही म्हटलं तरी बिझनेस हा प्राईसवरती चालतो, प्रॉफिट्सवरती चालतो. आज जर एखादा उद्योजक आहे आणि जर त्याला त्याचा व्यवसाय करायचा आहे तर तो म्हणजे कमी पगाराचेच लोक घेणार ना. तो असं नाही म्हणणार ना की बाबा मला 4 लाख वाला एम्प्लॉई पाहिजे. ऑब्व्हियसली तो त्याच्या प्रॉफिटचा विचार करणार. सो त्यामधल्या त्या पळवाटा निघतात की जसं की नोटाबंदी झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या गोष्टी सुरू झाल्या, तेवढ्या पुरता तो पैसा वाईट नक्की झाला, पण नंतर ॲज इट इज झालं सगळं. तसंच आहे की त्या वेळेपुरत्या काही गोष्टी होतात, पण त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याची अंमलबजावणी व्हायला खूप वर्ष लागतात. कारण त्याचा इम्पॅक्ट अगदी दुसऱ्या देशांवरतीच होतोय असं. आणि आता सध्या जे युद्ध चाललंय तर याचा इम्पॅक्ट त्या पर्टिक्युलर म्हणजे आयटमसाठी होईल असं मला वाटतं. म्हणजे समजा इराण आहे, इस्रायल आहे, तर मे बी ते देश ज्या गोष्टी एक्सपोर्ट करतात तर तिथे इम्पॅक्ट होईल की जसं ऑइलचं जास्त एक्सपोर्ट चालतं तर ऑइल महाग होऊ शकतं. याचा अर्थ लगेच ITचं महाग झालं असं होत नाही. तर हा थोडासा फरक समजून घेणं गरजेचं आहे. कारण की कुठली गोष्ट कुठे काही घडली की ते पहिलं IT वाल्यांवरती येते असं म्हटलं जातं. पण जर ग्राउंडवरती जर बघितलं तर ग्राउंड रियालिटीमध्ये अजूनही तितकेच ओपनिंग्स आहेत, तेवढे जॉब कॉल्स अवेलेबल आहेत. फार असं खूप इम्पॅक्ट झाले असं नाही. कारण की पुणेरी पॅटर्नचा जर इन्स्टा तुम्ही पाहिला तर डेफिनेटली बॅक टू बॅक प्लेसमेंट ह्या असतात. कारण एक बिगिनर लेवल जॉब हा आरामात मिळतो. बरोबर आहे. पण अगदी आपण जर USलाच सेटल झालेलो आहे तर त्या ठिकाणी काही सर्टन एक्सपिरियन्सेस नंतर काही लेऑफ्स होणं फार स्वाभाविक आहे. की चला ठीक आहे, जर एखाद्या कंपनीला सिनियर जर किंवा जर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की इयरमध्ये एक टाइम असं असतो की त्या कंपनीला फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं आहे, ठीक आहे, तर हायली पेड एम्प्लॉय रिमूव्ह करून फ्रेशर घेणं त्यांना प्रॉफिटेबल डील वाटते ना. सो त्या केसमध्ये तो एक डिफॉल्ट पार्ट आहे की 20% ले ऑफ हे होतातच कुठल्याही कंपनीमध्ये. त्याला असं वेगळं काही नाव आहे असं पण विषय नाहीये. पण ॲज अ फ्रेशर जर आपल्याला एंट्री घ्यायची असेल
तर त्या लेवलचे जॉब अजूनही अवेलेबल आहेत आणि ते मिळवावे पण लागतात. खूपच दिलासादायक गोष्ट सांगितली तुम्ही, म्हणजे जे माझ्यासारखे आईवडील हा पॉडकास्ट ऐकतायत त्यांच्यासाठी, की बाबा नाही आहे अजूनही Yes. भरपूर सारे चान्सेस आहेत. आणि पुणेरी पॅटर्न सारख्या सारिका मॅडमचं मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच सुवर्ण भविष्य आहे नक्कीच, मुलांचं. नक्कीच. सो आता आपली संस्था कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते? बऱ्याच वेळा काय होतं ना, की प्रत्येकाला IT मध्ये टॉपचं पॅकेज पाहिजे. प्रत्येक जण म्हणतो की मला हो. 10 लाखाचं पॅकेज हां, पाहिजे. हां, बरोबर पण आहे. आमचं मेन काम काय आहे, की बाबा त्या विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याला कुठली गोष्ट समजणार आहे, त्याही पलीकडं त्याला कुठली गोष्ट एन्जॉय करता येण्यासारखी आहे. कारण की पॅकेजच्या नावाखाली तो अगदी दबून चाललाय अभ्यास करत, असंही नाही झालं पाहिजे. किंवा त्याच्या डिग्रीला साजेल असं, शोभेल असं तो कोर्स पण त्यांनी केला पाहिजे. असं होता कामा नाही की कम्प्युटर डिग्री असून मग तुम्ही वेगळंच काहीतरी करताय, असं पण नाही झालं पाहिजे. सो एकंदरीत त्या मुलाला बॅलन्स होईल असं कोचिंग जे काय आहे किंवा असे ऑफर्स आम्ही त्या मुलाला करतो. त्याच्यासाठी त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. ओके. की जर तुला या फील्डमध्ये जर करायचं असेल, समजा डेटा सायन्स एक फील्ड आहे, तर त्यामध्ये तुला हे ऑप्शन्स मिळतील की ह्या पोझिशन्सवरती तू काम करू शकतो, त्यासाठी तुला ह्या टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, त्यासाठी त्याने किती वेळ द्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असंही होतं की आज क्लास केला आणि उद्या जॉब मिळाला का, म्हणजे पालकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. अगदी बरोबर, मी त्या मुद्द्याकडे येणारच होते की असं. पालकांना असं वाटतं ना की आता क्लासला घातलंय, हां, हां. सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मुलगा एकदम लाखोचं पॅकेज घेऊनच येईल. एक्झॅक्टली. तर त्यामध्ये टीचरची काय भूमिका असते? खूप खूप इम्पॉर्टंट भूमिका आहे. कारण की ना कसं होतं, त्या मुलाच्या सर्कलमध्ये सगळे प्लेस झालेले असतात ऑलमोस्ट, आणि या मुलाला रोज कुणी ना कुणी बोलत असतं अरे तुझं काहीच होत नाही. अरे नोकरी कधी करणार? हा, तर माझ्या टीमचं पहिलं काम हे की बाबा तुझं काही होणार नाही असं नाही, तुझंच सगळं काही होणार. वा. तर ही पॉझिटिव्हिटी द्यायचं काम आमचं आहे. म्हणजे मी नेहमीच म्हणते की कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट चांगले नसतात, मुलं चांगले असतात. तर त्या मुलामधले चांगले गुण ओळखणं, त्याला ते मोटिवेशन देणं, हेच आमचं काम आहे. कारण की ज्यावेळेस तो मोटिवेट होतो किंवा राहतो, त्यावेळेस तो त्याचे एफर्ट पुट करतो. आणि खरंच सांगायचं झालं तर काही काही मुलं एवढे चांगले आहेत की ते लिटरली त्यांना आम्हाला सांगायला लागतं आता तुम्ही घरी जा, आता बंद झालं ऑफिस. हो बापरे. इथपर्यंत मुलं आहेत. आपण म्हणतो झेड जनरेशन आहे, तरी सुद्धा काही काही क्राऊड असं आहे की त्यांना त्या गोष्टी पूर्णपणे जाणीव आहे की नाही मला करायचं आणि मला पुढे जायचंय. ॲट द एंड एफर्ट सोबतच मोटिवेशन खूप मॅटर करतं. मग त्यामुळं पालकांनी काय केलं पाहिजे की घरामध्ये अरे तुझं जॉबचं कधी होणार, यापेक्षा कुठपर्यंत आलंय, की बाबा तू आज काय शिकलास, हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बरोबर. इन्स्टिट्यूटच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे की टीचरच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे की खूप बाबा महत्वाचा मुद्दा आहे हा. हा, आज काय शिकवलं गेलं, माझा मुलगा कसा परफॉर्म करतो, त्याकडे तुम्ही लक्ष देताय का नाही, किंवा ह्या गोष्टी म्हणजे अगदी करणं कॉलेजला असलेल्या मुलांच्या साठी सुद्धा आई वडिलांनी तितकाच फॉलोअप घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की त्याशिवाय ती जर्नी हॅपनिंग नाही होत. कारण की लाखोंचं पॅकेज मिळवणं म्हणजे रॉकेट सायन्स नाहीये. त्याच्या मागे एकच लॉजिक आहे. आता समजा मागे आता तुम्ही नेहमीच ऐकत असाल की एखाद्या मुलाला IITच्या CRचं पॅकेज मिळालं, काहींना 8 लाखाचं 40 लाखाचं मिळालं, ना असा एखादा असतो. मग त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तो काय बोलतो की मी 300 ते 400 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, म्हणून ते क्वेश्चन मला रिपीटेडली विचारले गेले आणि मग मला ते सॉल्व्ह झाले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर एखादा मुलगा 4 तास अभ्यास करतो, त्याने ते n नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे इंटरव्ह्यूमध्ये त्याला त्या लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर. सो पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ देणं गरजेचं आहे. जर त्यांनी तेवढा वेळ दिला प्रॅक्टिससाठी, तेवढं पॉझिटिव्ह ठेवलं, तर ते मुलं खूप हाय जंप घेणार आहेत. पण जर आपणहूनच त्यांना जर टॉर्चर केलं रोज की तुझं काय होत नाही, होऊ शकत नाही, डिग्री घेऊन असेच पडले, तर मग त्याला ते हर्ट झाल्याशिवाय राहणार नाही. काही काही मुलं डिप्रेशनमध्ये पण जातात. त्यासाठी आपल्या मुलाचा टाईप ओळखणं गरजेचं आहे. जर त्याला शब्दाचा मार आहे तर शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण काही काही मुलं आहेत की जे नाही का म्हणजे थोडेसे डिप्रेशनमध्ये जातात, आम्हाला त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करायला लागतं आणि पुन्हा त्यांना रेग्युलर फ्लोमध्ये आणायला लागतं. बरोबर. अशा गोष्टी आहेत. खरंच म्हणजे तुमच्याशी बोलताना ते हाडाची शिक्षिका जी आहे त्यातले सगळे गुण अगदी जाणवत आहेत. पण मला असं म्हणायचं की आज हजारो लाखो फिया भरून आई वडील मुलांसाठी अशा मोठ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात. मग ते शिक्षण सफिशियंट नाही आहे का मुलांसाठी? शिक्षण हे पाहिजेच, डिग्री ही पाहिजे. कारण डिग्री आपल्याला शिस्त देते, आपल्याला घडवते एक व्यक्ती म्हणून. त्यामुळे शिक्षण हे पाहिजे आणि ते अजून जास्त घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत नाहीये. पण ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय तर ते कामही येणं गरजेचं आहे. ओके. मग कामाचे काही स्पेशल ॲस्पेक्ट आहेत की जसं की कोडिंग स्किल चांगलं पाहिजे, किंवा त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन प्रॉपर पाहिजे, किंवा त्यानंतर ॲप्टिट्यूड स्किल चांगलं पाहिजे. कारण की ते काम थोडं फास्ट पण करता यायला पाहिजे.
त्यानंतर जर मला माझं म्हणणं 4 लोकांसमोर मांडायचं आहे तर माझं ग्रुप डिस्कशन स्किल चांगलं पाहिजे. तर या काही क्वालिटीज आहेत की ज्या कंपनीमध्ये पारखल्या जातात. सो त्यामुळं तुम्हाला तुमच्या रेग्युलर अकॅडमिक्ससोबत हे सगळे स्किल सेट असणं गरजेचं आहे. पण हे कोणी सांगणारच नाही आहे, कारण मॅक्झिमम कॉलेजेसमध्ये बेसिकली प्लेसमेंट टीम्स फार कमी आहेत किंवा अगदी निग्लिजिबल आहेत. सो त्यामुळं मुलं इंटरव्ह्यूला गेल्यावर त्यांना कळतं की अरे असंही काही आहे. बरोबर आहे, आणि हे मला जमत नाहीये हे जेव्हा इंटरव्ह्यू देतील तेव्हा रिअलाइज होईल. एक्झॅक्टली. पॅरलली दोन्ही गोष्टींवर शिक्षण घेत असतानाच काम केलं तर मला वाटतं जास्ती पटकन या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये मिळू शकतील. कारण की कामाचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते येणं गरजेचं आहे. कारण आज आपण कॉलेजला फी भरून जातो, पण ज्या वेळेस आपण इंडस्ट्रीत काम करायला जातो त्यावेळेस ती इंडस्ट्री आपल्याला सॅलरी देणार आहे. बरोबर. सो सॅलरी देणार आहे तर आउटपुट एक्सपेक्ट करणार आहे. सो मग जर क्लायंटचा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे किंवा क्रिएट करून त्याला डिलिव्हर करायचं आहे तर त्याचं नॉलेज तर नको आपल्याला. जर आपल्याला ते नॉलेजच नसेल तर आपण काय गॅरंटी घेणार त्याच्या कामाची. सो त्यामुळं काय होतं की खूप मुलांना ते काम झेपत नाही आणि त्याला दुसरं नाव आहे ले ऑफ. की जर कंपनी सांगते की बाबा तुला हे अपग्रेड करायचं आणि तिथे कोणी पर्सनल ट्रेनर नाही आहे, जसं कॉलेजमध्ये टीचर आहेत तसं इंडस्ट्रीमध्ये IT मध्ये स्पेसिफिकली पर्सनल ट्रेनर नसतात. तिथे रिसोर्सेस असतात. म्हणजे काय की त्यांचे प्री रेकॉर्डेड सेशन असतील, आयदर त्यांचे प्री रेकॉर्डेड PDFs असतात, ते तुम्हाला रेफर करून स्वतः अपग्रेड करायचं आहे आणि मग तुम्हाला तो प्रोजेक्ट बनवून डिलिव्हर करायचा आहे. तर हे प्रत्येकाला जमतं असं नाही. त्यामुळे त्या गोष्टी प्रॉपरली आधी जमल्या पाहिजेत, त्यानंतर तुम्ही तो इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता आणि मग तुम्ही समोरच्या क्लायंटला तेवढा प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकता. सो त्यासाठी थोडंसं अपग्रेड करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट कामाला येण्यापुरतं नॉलेज तरी असलं पाहिजे. असं इतकी छान चर्चा आपण करतोय, तर ही चर्चा आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जर ऐकत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की आपल्यालाही IT क्षेत्रामध्ये काम करायला हवं, तिथे जॉब मिळायला हवं, तर त्यांच्यासाठी अशा काय 5 टिप्स द्याल सारिका मॅडम तुम्ही? पहिले तर त्यांनी घाबरलं नाही पाहिजे इंग्लिशला. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो खूप मोठा फोबिया आहे की मला इंग्रजी येत नाही, कारण मला ते एन्व्हायरमेंटच नाही मिळालं. मी झेडपीच्या शाळेतून शिकलो म्हणून मला इंग्रजी येत नाही. म्हणजे इंग्रजी न येण्याचे 10 बहाणे किंवा 10 कारणं त्यांच्याकडे आहेत असं मी म्हणेल. पण मग असं जर केलं तर ITच्या क्लायंटला तुमची मराठी भाषा नाही समजत. सो त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला पॅकेज हवं आहे त्या ठिकाणी ते एक्सक्यूज नको आहे. सो मग इंग्लिश शिकण्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. मी पण झेडपी शाळेतून शिकले, पण मी आज असं नाही ना म्हणू शकत की मला इंग्रजी येत नाही, कारण त्या ठिकाणी कामापुरतं तरी इंग्रजी यायलाच पाहिजे. बरोबर. बेसिकली आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना टेक्निकल नॉलेज खूप चांगलं असतं. दे आर लिटरली एक्स्ट्रा ऑर्डिनरी, बट वेन इट कम्स टू द रिप्रेझेंटेशन मग तिथे कमी पडतात. का? कारण ते रोज नाही करत. सो मला हे म्हणायचं की त्यांनी तो पहिला तर फोबिया दूर केला पाहिजे. दुसरी गोष्ट, कोडिंगसाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपल्या मुलांचा टाईप काय मॅम की 15 क्वेश्चन केले मला 4 लाखाचं पॅकेज पाहिजे. इम्पॉसिबल. तुम्हाला 15 नाही पण 500 तरी करायला लागतील, तेव्हा कुठे आपण 4 लाख किंवा 5 लाखच्या अबोव जाऊ. त्या लेवलला जाणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही गोष्टीला काय लॉजिक लावता किंवा किती फास्ट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. डेट, टाईम, प्रॉफिट असे छोट्या छोट्या पॅटर्न ठरलेला आहे. फारसं वेगळं नाही. त्यासाठी मी RS अगरवालचं बुक रिकमेंड करेल. ते जरी बुक प्रॉपर केलं तरी पण कुठली ॲप्टिट्यूड आपली सॉल्व्ह होऊन जाते. तो एक मेन पार्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे HR राऊंड क्वेश्चन आन्सर. खूप मुलांना टेक्निकल नॉलेज असून पण HRला हँडलच करता येत नाही. म्हणजे काय की HR म्हणतो व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम दिस जॉब किंवा फ्रॉम दिस कंपनी, तर हा बोलतो की मला 10 लाखाचं पॅकेज पाहिजे. सो आपली ती क्षमता आहे का हे ओळखूनच HRला हँडल करणं फार गरजेचं आहे. सो ते क्रॉस क्वेश्चन हँडल करता येत नाही कारण त्याची हॅबिटच नाही. ते भले निगोशिएशन असेल, ते भले टाईम मॅनेजमेंट असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल, काही असेल. तर या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, कारण खूप मुलं अशी सुद्धा आहेत की त्यांचे सगळे राऊंड्स होऊन पण लास्टला सिलेक्शन नाही झालेलं. तर या 4 गोष्टी. आणि 5वी गोष्ट हीच आहे की ह्या पहिल्या 4 गोष्टी रिपीटेडली करा, रोज करा. कारण 15 डेजचा जरी गॅप झाला तरी सगळं विसरून जातात मुलं. कारण हे सगळं कोडिंग आहे, तर कोडिंगसाठी ना खूप टचमध्ये राहायला लागतं. म्हणजे काय, डेली प्रॅक्टिस करायला लागते, नाहीतर मग रिकॉलच नाही होत. की समजा आपल्याला पेन पेपर दिला आणि सांगितलं की तू प्राईम नंबरचा कोड लिही, तो सुद्धा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड यायलाच पाहिजे. तरच IT मध्ये चांगलं पॅकेज एक्सपेक्ट केलं पाहिजे. मी गावाकडचं आहे म्हणून एक्सक्यूज न देता मी गावाकडून शहरामध्ये येऊन चांगलं करिअर कसं सेट करेल
इथेच फोकस करणं फार गरजेचं आहे. आणि असे खूप मुलं आहेत, म्हणजे माझ्याकडं लिटरली पंढरपूर किंवा नगर अशा ठिकाणावरून मुली आलेल्या आहेत. मुली म्हणजे मॅरिड मी म्हणेल स्पेसिफिकली, दे आर हॅव्हिंग देअर किड्स, आणि त्यांनी त्यांची मुलं त्यांच्या आयांकडे ठेवलेत आणि मग ते पुण्यात येऊन क्लास करून टॉप MNCत प्लेसमेंट घेऊन गेल्यात. किती छान. आणि लिटरली म्हणजे एका मुलीची स्टोरी मी स्पष्टच सांगेल की तिची मुलगी 3 इयर्सची आहे आणि ती मुलगी त्यांनी त्याच्या फॅमिलीकडे ठेवली आणि त्या स्वतः इथे येऊन रूम करून 3 महिने राहून आणि बरोबर 3ऱ्या महिन्यात लास्ट डेला त्यांचं प्लेसमेंट झाले. बिकॉज ही सेड की मी ते मॅनिफेस्ट केलेलं होतं की मला 3ऱ्या महिन्यानंतर जॉब घेऊनच बाहेर पडायचं, या मोटिवेशन. आणि विशेष करून त्या मुलीने एका मॉलमध्ये 2 महिने जॉबही केला, CCDमध्ये. 2 महिन्याचा 12,000 का 15,000 पगार मिळाला. तेवढ्यात तिने क्लासची फी पण पे केली, स्वतःचं सर्व्हायवल केलं आणि नंतर मग पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये ते सिलेक्ट झाले. कल्याणीनगर IT पार्कमध्ये. तिची स्टोरी पण आहे आमच्या पेजवरती. सो अशा मुलांना बघून मला खूप मोटिवेशन मिळतं. खरंच आहे. म्हणजे आता ऐकूनही मला खूप भारी वाटलं की अशा जिद्दीचे जर स्टुडंट्स असतील आणि तुमच्या वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे युट्यूबवरती प्रत्येक सक्सेस स्टोरी एक 10 ते 15 मिनिटं बोलते. कारण तिची ती जर्नी आमच्यासोबत, म्हणजे आमची जी पूर्ण टीम आहे ना, तर त्या टीमसाठीचं बेस्ट मोटिवेशन अशा लेडीज असतात. अशा लेडीज आहेत. म्हणजे काही काही मुलं जे फ्रेशर आहेत की ज्यांना पालकांचा सपोर्ट आहे, अशी मुलं ह्या गोष्टी करू शकत नाही, पण काही लेडीज जर त्या करताना दिसतात आहेत तर आम्हाला त्या गोष्टी फार मोटिवेटिंग वाटतात. त्यामुळे आम्ही आमच्या कामासाठी फार मोटिवेटेड राहतो. खरं की जर मुलंच एवढे कर्तबगार असतील तर मग आम्ही त्यांना मोटिवेट केल्याशिवाय नाही राहू शकत. नक्कीच. आणि मंडळी, तुम्हाला पण अशा सक्सेस स्टोरीज बघायच्या असतील तर तुम्ही पुणेरी पॅटर्नच्या वेबसाईटवरती किंवा इन्स्टा हँडल्सवरती जाऊन या सक्सेस स्टोरी नक्की बघा आणि तुम्ही मोटिवेट होताय की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो पुढचा एक प्रश्न मला अजून असा विचारायचा आहे मॅडम की आत्ता ह्या मुलीची सक्सेस स्टोरी आपण ऐकली, ग्रामीण भागातनंही ऐकली, मग शहरी मुलांचं नेमकं काय चुकतं? शहरी मुलांना खूप ॲक्सेसिबल आहेत गोष्टी, म्हणजे जवळ असून माहीत नाही. आणि आपण जे म्हणतो ना मॅम की बिग ब्रँड्स लाईक जास्त प्राइस म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे, खूप चांगलं, असं नाही आहे खरं तर. हे एज्युकेशनच्या बाबतीत वर्क नाही होऊ शकत. करेक्ट. का? कारण की तिथे तुम्हाला जर प्लेसमेंट नाही मिळाली, जॉब नाही मिळाला, तर तुम्हाला समजून घेणारं कोणीतरी पाहिजे समोरून की चला यार आज मला ह्या कारणास्तव मिळत नाहीये, मग चला आपण त्यावरती वर्क करूयात. आता काही काही मुलं असतात त्यांचं प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर नाही, जसं की ते मला बोलताना मला समजतंय की ते काय बोलतात, पण ते कदाचित AI लेडीला नाही समजत. की काही इंटरव्ह्यूज आहेत की जे AI HR हँडल करतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमधून क्वेश्चन ऑटोमॅटिकली विचारून तुमचा आन्सर ट्रॅक पण करतात, पण त्यांना ते प्रेडिक्टच होत नाही ते इंग्लिश, तर कसं होणार? सो देअर शुड बी समवन की तो तुम्हाला रोज फीडबॅक देईल, समजावून सांगेल. जर तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे जर इंटरव्ह्यू नाही शेड्यूल होते तर मग त्या लेवलला जाऊन काम करेल की नाही यार चल तुझं कुठेतरी मी करून देतो. बरोबर. हा हात महत्त्वाचा आणि हा नाही मिळत. आपले महाराष्ट्रातले काय पुण्यातले पण खूप सगळे मुलं असे आहेत की जे बँगलोर, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणी क्लासेस करतात, कारण त्यांना असं वाटतं की ते बिग ब्रँड्स आहेत. सो नक्कीच, पण ज्या ठिकाणी जर मला स्वतःला जॉब बघायची जर क्षमता ठेवता येत असेल तर ते करणं वर्थ आहे. पण मला फक्त नॉलेजसाठी जर मी करतो तर ते ठीक आहे, पण मला प्लेसमेंटसाठी जर समोरून काही हेल्प मिळत नसेल किंवा माझा इंटरव्ह्यू पुन्हा पुन्हा शेड्यूल होत नसेल तर त्याचा काहीच अर्थ नाही आहे. बरोबर आहे. तर मला म्हणजे आपली संस्था मुलांना फक्त सर्वार्थाने ग्रूम नाही करत, तर त्यांना इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे इंटरव्ह्यू मिळवून देणं, त्याचा कॉल घेणं आणि त्याच्यानंतर त्या इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करून घेणं हेही तुम्ही गाईड करता. करावंच लागतं. कारण कसं होतं ना, प्रत्येक मुलाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येकाला अलग अलग पर्सेंटेज आहेत, प्रत्येकाचं इयर ऑफ पासआउट वेगळं आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. मग यामध्ये त्या मुलाच्या एज्युकेशननुसार त्याला इंटरव्ह्यू अरेंज करून देण्याचं काम आमचं आहे. बरोबर की ठीक आहे यार चला, म्हणजे हा मुलगा थ्रूआउट 80% अबव आहे ना, मग त्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे. सो चांगल्या कंपनीमध्ये पहिला रेफर केलं जातं की चला एक 5-6 लाखचा जॉब कॉल आपण त्याला शेअर करू, त्याच्यामधून कळतं की तो कसा परफॉर्म करतोय. बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये 3rd राऊंडमधून बाहेर आला, मग पुन्हा त्याच्यावरती वर्क केलं जातं की अरे ठीक आहे, ही ती प्रॉब्लेम आहे का, आपण इथे वर्क करूयात. अच्छा, मग पुढचा कॉल अरेंज करा. कारण की एका इंटरव्ह्यूमध्ये कोणाचं सिलेक्शन कधी होऊ नाही शकत. ॲटलिस्ट 4 to 5 इंटरव्ह्यू कॉल्स लागतातच लागतात. त्यानंतर त्या मुलाला कळतं की अच्छा आपले हे फॅक्टर्स वीक आहेत, त्याच्यावरती वर्क करून मग तो पुढे जाऊन सिलेक्ट होतो. तर तेवढे पेशन्स त्या मुलालाही ठेवावं लागतात आणि आमच्या टीमलाही पुढचे कॉल अरेंज करावं लागतात. यासाठी टीम पाहिजे, यासाठी लोक पाहिजे, आणि हे काम आम्ही आमच्या एंडनी करतोय. बरोबर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. खूपच छान, मस्त.
आता आपण एज्युकेशन सिस्टीम जी बघतो की शेवटच्या वर्षाला मुलं असतील तर ती नॉर्मली इंटर्नशिपकडे जातात किंवा मग त्यांना म्हणजे हे एक दालन उभं म्हणजे समोर दिसतं खुणावतं, तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे? म्हणजे इंटर्नशिपकडे जायला पाहिजे का आपल्या पुन्हा तुम्ही म्हणता तसं स्किल सेटवर भर करून मग पुन्हा स्वतःला त्याच्यासाठी रेडी केलं पाहिजे? ओके, यामध्ये कसं आहे की खूप मुलांना खूप एक्सपेक्टेशन असतात, बऱ्याच मुलांना, की आता माझी डिग्री झाली आहे, आता मला लाखोंचं पॅकेज मिळावं. पालकांनाही खूप अपेक्षा असतात आणि टीचर्सला पण असतात. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेस ते चांगल्या पॅकेजचे इंटरव्ह्यू देतात, 1, 2, 3, 4 जे काही जेवढे भेटतील, त्यामध्ये जेव्हा रिजेक्शन येतं तेव्हा त्यांना कळतं की अरे हे काहीतरी गडबडतंय किंवा डिप्रेशनमध्ये तरी आयतर जातात. या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, इंटर्नशिपवरती फोकस केला पाहिजे, की ॲटलिस्ट मला इंटर्न म्हणून हे तरी कळेल की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आज काही मुलांचं असं असतं की मी झालो तर डायरेक्ट डेटा सायंटिस्ट असं आहे. मग हे करताना जर ती गोष्ट वेळेत मिळत नसेल तर त्याच्यामुळे गॅप वाढतो. मग हा जो करिअर गॅप आहे हा पुढं खूप बॅकफायर करतो. बाबा तू 6 महिने काय केलं, यापेक्षा मिळेल ती इंटर्नशिपनी सुरुवात केली पाहिजे, कारण रेझ्युमेवरती पहिल्या IT कंपनीचं नाव तर आलं पाहिजे. सॅलरीचा विचार हा नंतर केला पाहिजे. जर पहिले 4 इंटरव्ह्यूमध्ये होत नसेल ना तर इंटर्न म्हणून एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे, जी मिळेल ती IT मध्ये, कारण भरपूर एंट्री लेवल इंटर्नशिप असतात. मग हे करत असताना आपल्याला इंटरेस्ट कळतो, आपल्याला एक्सप्लोर करायचा एक चान्स मिळतो आणि आपल्या चुका पण ॲक्सेप्ट केल्या जातात की चला हा इंटर्न आहे असू द्या. पण ज्या ठिकाणी पॅकेज मिळतं तर त्या ठिकाणी तेवढे एक्सपेक्टेशन्स पण असतात की अरे तुला 4 लाखचं पॅकेज मिळते, तू करतोय काय, प्रेशर पण असणार आणि ऑब्व्हियसली सो त्यापेक्षा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि एखाद्या मुलाला जर लास्ट इयरला पॅकेज हवं असेल तर त्यांनी 3rd इयरलाच इंटर्नशिप केली पाहिजे. खूप महत्वाची टिप आहे, कारण की त्याशिवाय कळतच नाही. आता मी तर म्हणते की एवढं जास्त म्हणजे 3-3, 4-4 इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. रिझन बिंग की समजा आज मी डेटाबेसवरती इंटर्नशिप केली तर मला कळेल की मला क्वेरीज लिहायला येतात. इट इज क्वाईट इंटरेस्टिंग, कारण डेटाबेसमध्ये खूप चांगले पॅकेज मिळतात. उद्या मला असं वाटलं की अरे डेव्हलपमेंट हार्ड जाते, चला मी तो प्लॅन ड्रॉप करतो. परवा जर असं वाटलं की नाही मला पॉवर BI मध्ये खूप सुंदर डॅशबोर्ड बनवता येतोय, मी खूप चांगलं बिझनेस इन्साइट्स काढू शकते, तर त्या केसमध्ये तेही करणं गरजेचं आहे. सो इंटर्नशिप आपल्याला एक्सप्लोर करायचा चान्स देते की चला मी हे करू का ते करू का ते करू, कारण ॲट द एंड पैशासोबत एक आनंद पण महत्त्वाचा आहे. की आपण ॲट द एंड पैसा तर मिळतोच आहे पण आपण हॅपी पण राहिलो पाहिजे. नाहीतर मला आज डेव्हलपर व्हायचं आणि मला एक सिंगल लाईनचा कोड पण येत नाही आणि मी रोज प्रेशरमध्ये आहे की बाबा मला आउटपुटच काय येत नाही, मला रात्री 12 वाजले तरी आउटपुट येणं ह्या छोट्याशा कोडचं. जर माझं दिमागच चालत नाही 6 महिने तर तो प्लॅन ड्रॉप करणे गरजेचं आहे. बरोबर, स्पष्टपणेच, कारण की मी ऑन कॅमेरा शक्यतो बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलते, पण जर आपल्याच्याने 6 ते 8 महिने प्रयत्न करून जर ती गोष्ट होत नसेल तर आपण थोडंसं स्किल सेट चेंज करणं गरजेचं आहे. आणि जसं की आता गव्हर्नमेंट असेल किंवा कुठली गोष्ट असेल त्याच्यामध्ये हायरार्की असते ना, की वरती PSI मग खाली PI किंवा असं काहीतरी अधिकाऱ्यांची एक हायरार्की असते. बरोबर आहे. तसंच IT मध्ये सुद्धा हायरार्की असते की बाबा आधी एंट्री लेवल पोझिशन्स, मग मिड लेवल, मग हाय लेवल. सो ज्या एंट्री लेवल पोझिशन्स आहेत ना त्यासाठी प्रिफरन्स देणं गरजेचं आहे, कारण त्याच्याने आपल्याला एंड टू एंड फ्लो कळतो ऑर्गनायझेशनचा, काम कळतं, कल्चर कळतं आणि आपल्याला एक लँग्वेज डेव्हलप होते आपली की बाबा आपल्याला लोकांमध्ये कसं इंग्रजीतून बोलायचं किंवा काय, आपण सर्वांगाने डेव्हलप होतो. मग त्यासाठी ना मला हा जॉब नको तो नको असं न करता एंट्री एकदा घेतली त्यानंतर आपण डेव्हलप करतो स्वतःला. आपल्याला एक एन्व्हायरमेंट मिळतं, एक काहीतरी चांगले ढंगचे कलिग भेटतात आणि आपलं कल्चर बदलून जातं. कारण आत्ता आपण फक्त बेरोजगारांमध्ये फिरतोय, जे की आपल्याला त्याच लेवलच्या गप्पा मारतात, त्याच लेवलचं सर्कल देतात आणि आपण तिथेच राहतोय. जर सर्कल बदलायचं असेल तर IT मध्ये एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे, त्यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. वा, खूपच मस्त मुद्दा आहे हा. म्हणजे अगदी मला पटतोय हा, की मोस्टली मुलांचं जे एकमेकांसोबत भेटतात बोलतात तेव्हा ते हाच निगेटिव्ह सूर लावतात ना, त्यापेक्षा तुम्ही जे इतकं पॉझिटिव्ह सांगितलं मिळेल ते जॉईन करा आणि सुरू करा. तिथून तुमचं एक सर्कल चेंज होणार, थॉट ऑफ म्हणजे तुमची विचार बदलतील, तुमच्या सगळ्याच गोष्टी बदलतील. आणि हे 3ऱ्या वर्षापासून केलं तर कदाचित तुम्ही शेवटच्या वर्षापर्यंत रेडी राहाल ना. एक्झॅक्टली, असं होऊ शकतं. उलट लास्ट इयरचं लास्ट सेम मॅन्डेटरी पण नाही आहे, अटेंडन्स पण मॅन्डेटरी नाही कॉलेजेसला, कारण त्यांना असं वाटतं की मुलांनी आता इंडस्ट्रीज जावं, आता काम प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा सगळ्या. एक्झॅक्टली, त्यामुळे छोटे छोटे प्रोजेक्ट बनवले पाहिजे, स्वतः बनवले पाहिजेत, एक्सपेरिमेंट केलं पाहिजे, तोच तर खरा टाईम आहे. पण आजकालच्या मुलांचं कसं झालंय ना की चल त्यांनी विकत घेतला मी पण विकत आणतो, त्याच्यापेक्षा जास्त महागडा आणतो. हे सगळं करून स्वतःच्या पायावरती धोंडाच पाडायचं काम करतात. पण असं न करता चला यार ठीक आहे, छोटा का असेना मी माझा प्रोजेक्ट बनवतो, मी कधी लँग्वेज शिकतो, या जर गोष्टी केल्या तर लास्ट इयरला मुलांच्या हातामध्ये लाखोंचे पॅकेज का नसतील. अगदीच असेल. म्हणजे
खूपच मला असं वाटतं खूप सारे इन्साइट्स आहेत ॲज अ विद्यार्थी जर कोणी ऐकत असेल तर त्यांच्यासाठी खरंच की प्रयत्न केला व्यवस्थित पाहिजे. आणि जर त्याला एका चांगल्या मार्गदर्शनाची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांची झेप कुठल्या कुठे जाऊ शकते. एक्झॅक्टली. खूपच छान आहे. तुमच्याकडे काही असे टेस्टमोनीज आहेत का म्हणजे असे नक्कीच, काही नक्कीच. तुम्हाला तुमचे विद्यार्थी असं इतकं छान सक्सेसफुल होऊन तुमच्यापाशी आलेत आणि सांगितलं की मॅडम मला असं असं झालं तर नक्कीच, तेही नक्कीच. ऐकायला आवडेल मला. नक्कीच. आता माझ्याकडे ना चाकण MIDC मधून एक ग्रुपच आलेला 5 मुलांचा, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तर त्या ग्रुपमध्ये ना काही एक मुलगा होता BCom, एक होता BA, 3 जण होते BCA, आय थिंक BCAचे होते. असं एक 5चा ग्रुप होता. त्यांनी आमच्या टीमला हे सांगितलेलं की ना आता हा लास्ट ट्राय आमचा. आम्ही MIDCत काम करत होतो, आता आम्ही ते सोडून पुणेरी पॅटर्नकडे आलोय. आता हा आमचा शेवटचा प्रयत्न क्लासेसचा, याच्यानंतर काही झालं तर ठीक, नाही तर आम्ही पुन्हा MIDCत जाणार बापरे कामं करायला. हा. तर आम्ही त्यांना एकच सांगितलं की आम्ही ना पुढचे 3 महिने तुम्हाला जे सांगेल ना ते तुम्ही फॉलो करायचं आहे. बरं. त्यातली कुठली गोष्ट मिस करायची नाही. मग तुम्हाला कधीच MIDCत जायची गरज नाही पडणार. मग त्यानंतर त्या मुलांची जर्नी सुरू झाली. तर त्यातले बरेच असे मुलं होते की जे पहिले 2 महिने सुद्धा माझ्यासमोर इंट्रो सुद्धा देत नव्हते प्रॉपरली, की लाईक दे वेअर सिटिंग आयडल, की सगळ्या मुलांचे इंट्रो चालू आहे, सेल्फ इंट्रोडक्शन देतात, HR ऑन क्वेश्चन आन्सरिंग चालू आहे. 2 मुलं काहीच बोलत नव्हते. मला असं वाटलंच नव्हतं की त्यांचं काय होईल. सरप्राइझिंगली तेही प्लेस होऊन गेले. त्याचं कारण हे की ज्यावेळेस आपण तो माहोल बघतो, जातो, आपण एक प्लॅटफॉर्मवरती उभे असतो ना की जिथे आपण ऐकतो, बोलतो आणि बघतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने डेव्हलप होतो. त्या मुलांचं ते झालं की भले आज त्यांना बोलता येत नाही पण ते बघत होते दुसरे काय बोलतात, ऐकत होते मी काय बोलते आणि ऑब्झर्व करत होते. तर यामुळे सुद्धा बॅक ऑफ द माइंड मुलं डेव्हलप होतात. हा बॅकग्राऊंड किंवा हा प्लॅटफॉर्म देणं फार गरजेचं आहे. सो माझ्या हिशोबाने ते यश त्या मुलांचं आहे, माझं नाही आहे. माझं काम फक्त तो प्लॅटफॉर्म तयार करून देणे, तो माहोल देणे आणि त्या संधी तयार करून देणे. एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी ते मुलं म्हणजे लिटरली ज्या वेळेस लास्ट 2 मुलांचे प्लेसमेंट झाली माझी टीम शॉक होती की ते खरंच असं घडलंय का. किंवा आता 2 दिवसापूर्वी एका मुलाचं प्लेसमेंट झालं, निसर्ग नाव आहे त्या मुलाचं, निसर्ग माकर, हडपसर मधलाच आहे. तर त्या मुलाला मी सगळ्या मुलांसमोर घेऊन गेले, माझं लेक्चर होतं 1 वाजताचं. तर तो बॅचलर ऑफ आर्ट्सचा मुलगा असून 3 LPAचं पॅकेज मिळालं डेटा अनालिस्ट म्हणून. अरे क्या बात. आणि ही गोष्ट ज्यावेळेस मी सांगितली असते त्यावेळेस मला माहिती होतं की ते बिलीव्ह करणार नाहीत, म्हणून मी त्याला घेऊनच गेले. सो द मुमेंट की तो सगळ्यांना त्याची स्टोरी सांगत होता, बोलत होता, तर तो क्वाईट ऑब्वियस खूप म्हणजे नाही का कॉन्फिडंट होता, बोलत होता. तो बाकी सगळ्या मुलांना सांगतही होता. तर काही मुलं त्याला बोलले की नाही तुझा खरा बॅकग्राऊंड सांग, खरा बॅकग्राऊंड सांग, नेमका काय आहे. मग त्या मुलांनी समजावून सांगितलं की अरे नाही रे माझा हाच बॅकग्राऊंड आहे. पण ज्यावेळेस माझी डिग्री पूर्ण झाली बॅचलर ऑफ आर्ट्स आता 2025 मध्ये, मी 3 इंटरव्ह्यू दिले आणि 3 इंटरव्ह्यूमध्ये मला हे सांगितलं गेलं की अरे तुला एक्सेल पण नाही येत, तुला हे पण नाही येत. मग मला कळालं की अरे आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. मग मी क्लासेस सर्च केले. तर हा एक फॅक्टर आहे की ज्यावेळेस आपल्याला कळतं ना की नाही यार आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि ते आपल्याला नाही येऊ शकत किंवा आता ह्या मोमेंटला स्वतःही करून नाही जमू शकत, त्यावेळेस क्लासेस आर मोर इम्पॉर्टंट. खरंच आहे. तर निसर्गाच्या स्टोरीवरून मला एवढं सांगावंसं वाटतं की IT साठी एज्युकेशन बॅकग्राऊंड मॅटर नाही करत, माइंडसेट मॅटर करतं. जर माझा माइंडसेट आहे करण्याचा तर मला त्या लेवलला नेण्यासाठी तेवढी टीम आहे. कारण आम्ही पण त्या ठिकाणी मोटिवेटेड राहतोच ना आमचे मुलं बघून. आता असे मुलं बघितलं आम्हालाही खूप मोटिवेशन वाटतं की किती छान की नाही का, की जिथं समोरचे बिलीव्ह नाही करू शकत की आर्ट्स बॅकग्राऊंड असून पण IT मध्ये जॉब. मग ते मुलं बोलले की मॅम आम्ही तर मग IT बॅकग्राऊंडचे. म्हटलं व्हाय नॉट. मग तर तुम्हाला खूप जास्त मग तर मिळायलाच पाहिजे. फक्त ती प्रॉपर मेहनत घेण्याची तयारी. एक्झॅक्टली. कारण की नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडला ना फार कमी ऑप्शन असतात मॅम, की जसं की आर्ट्स, कॉमर्स, फार्मसी, केमिस्ट्री यांना ऑप्शन म्हणणार होते मी की खूप कमी. म्हणजे काहीच अशा कंपन्यात की ज्या स्किल बघतात. करेक्ट. बाकी सगळ्या कंपन्या क्रायटेरिया घेऊन बसल्यात. कारण त्यांना माहिती आहे की दरवर्षी 15-20 लाख इंजिनियर बाहेर पडणार आहेत, आपल्याला त्यातले थोडेफार मिळणार आहेत. तर त्यामुळे ते क्रायटेरियालाच ठीक आहे. पण काही अशाही कंपन्या आहेत ITच्या की ज्या फक्त स्किल बघतात, त्या बाकी कुठल्याच फिल्टर लावत नाही. अशा ठिकाणी सुद्धा असे मुलं प्लेस होतात की जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहे, सिव्हिल बॅकग्राऊंडचे आहेत. आणि मग अशा सरप्राईज स्टोरी बघितल्या की लोकांना असं वाटतं अरे बापरे हे होऊ शकतं तर माझं काय नाही होऊ शकत. खूपच छान. आणि आता मला खूप जास्ती उत्सुकता आहे की नेमकं पुणेरी पॅटर्न कसं काम करतं. म्हणजे एखादा विद्यार्थी, आईवडील
मी आता आईवडील म्हणेल, कारण की आईवडील मुलांना घेऊन येत असतील ना तुमच्याकडे, Right, की आमच्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत शिकायचं किंवा एक चांगलं फ्युचर हवं असेल, तर त्या केस म्हणजे तिथपासून सांगा सगळं, की प्रवेश घेतल्यानंतरची पुढची प्रक्रिया कशी असू शकते. नक्कीच. आता जसं मी सांगितलं की कुठल्याही इंटरव्ह्यूसाठी एक 4 ते 5 स्किल असणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावरती वर्क करणं फार गरजेचं आहे. तर पहिलं हे क्लिअरली सांगितलं जातं. त्यामध्ये टेक्निकलची बॅच असते किंवा टेक्निकल कोडिंग. मग ते कसं की ते विथ द आयडीज एक्सप्लेन केलं जातं. असं नाही की बाबा पीपीटी लावली 50 पोरं बसले, असं नाही. मिनिमम 10 ते 12च मुलं असतात की ज्यांच्या ग्रुप स्टडीला आम्ही प्रिफरन्स जास्त देतो. म्हणजे काय की प्रत्येक मुलाला ते अटेन्शन मिळतं आणि तोही कम्फर्टेबली टीचरला विचारतो की मॅम मला इथे डाऊट आहे, माझा आउटपुट येत नाही आहे किंवा माझ्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉलेशनला हा प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत टेक्निकली थोडंसं सपोर्ट केलं जातं, कारण त्याशिवाय ते मुलं पुढच्या लेवलला नाही जाऊ शकत. हा एक पार्ट झाला. दुसरी गोष्ट कशी आहे की जी सपोर्ट टीम आहे तर ती काय करते, एव्हरी वीक टेस्ट अरेंज करते, जेणेकरून हप्तावर जे शिकवले पूर्ण वीक, तर त्यामधले क्वेश्चन आन्सर, ॲप्टिट्यूडचे पेपर्स हे सगळं ऑनलाईन सेट करते, जेणेकरून मुलं ऑनलाईन टेस्ट देतात. त्याच्यामध्ये टायमर असतो की तो टायमर ऑफ झाला की एक्झाम एंड. आणि त्यानंतर मग मुलांना कळते की अच्छा ह्या क्वेश्चनचं आन्सर हे होतं. क्वेश्चन विथ आन्सर्स हे पण सेट केलेलं आहे. तर अशा लेवलनी त्या गोष्टी आहेत. एव्हरी मंथ एंडिंगला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सुद्धा असतात. म्हणजे आपण जे काही महिनाभर शिकलो त्याच्यामधून आपण छोटासा जरी प्रोजेक्ट बनवला तरी पण तो आपल्याला पब्लिक समोर रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल ना, 3 डेटमध्ये 4 इंटरव्ह्यूअर होते. तसेच IT मध्ये पण 4 इंटरव्ह्यूअर असतात. आणि प्रत्येकाला 20 वर्षाचा जर अनुभव पकडला तर 80 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीसमोर जर आपल्याला बोलायचंय तर आपण तर ब्लँक होणारच ना. मग ही भीती घालवण्यासाठी आम्ही काय करतोय, एव्हरी मंथ एंडिंगला 2 डेज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन घेतोय. मग त्या मुलामध्ये गट्स तयार होतात की चला ठीक आहे, या महिन्यामध्ये थोडासा घाबरलो, पुढच्या महिन्यात थोडा कमी घाबरतो, जेणेकरून त्याला सवय होते टेक्निकल गोष्टी बोलण्याची, ट्रेनर समोर, बाकी स्टुडंट समोर. आणि मग ह्या पद्धतीने तो डेव्हलप होत जातो. मग तेही आम्ही अपलोड करतो यूट्यूबला, जेणेकरून बाकी मुलांना कळतं की अरे नाही, ह्या गोष्टी केल्यानंतर IT जॉब मिळतो. आणि माझं काम काय आहे की प्रत्येक मुलाचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्या थ्रू त्या मुलाचं जे आपण म्हणतो ना, एक स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग, हे सगळं काम माझं आहे. सो मी स्टुडंटला समोर बसून त्यांचा इंट्रो, HR राऊंड, रेझ्युमे, GD हे सगळं करून घेते. हे माझं काम आहे. कारण की काय आहे ना, खूप मुलांना असं वाटतं की ते बोलूच शकत नाही. पण गोष्टी अशा असतात की आपण म्हणतो ना की डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि कळालं पण नाही, तशी गोष्ट आहे. म्हणजे वीकेंडपर्यंत ते मुलं बोलून फ्री झालेले असतात आणि त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, अरे आपण बोललो, आपल्याला येतं. सो माझं काम ते की त्या मुलामधलं जे टॅलेंट आहे त्याला बाहेर काढणं, त्याला जगासमोर रिप्रेझेंट करण्यासाठी शिकवणं, ट्रेन करणं, हे माझं काम आहे. आणि दॅट इज द रिझन की सक्सेस स्टोरीज आहेत. कारण खूप मुलं अशी आहेत की ज्यांचा फर्स्ट व्ह्यू जर किंवा फर्स्ट लुक जर बघितला तर मॅक्झिमम लोकांना असं वाटतं याचं काही होऊ शकत नाही. वी आर द पीपल हु आर सेइंग दॅट तुझंच काहीतरी तुझंच होऊ शकतं. तर हा डिफरंट पार्ट आहे की जी मोटिवेशनची गोष्ट आहे ना, तर ती आमच्या टीममध्ये आहे. की माझी टीम प्रत्येक मुलाला सांगते अरे नाही, बेस्ट प्लेसला होणार. आणि मग तो मुलगा रोज जेव्हा ही गोष्ट ऐकतो की नाही यार, होणार आपलं प्लेसमेंट, सबकॉन्शियसली पण तो रेडी होतो. एक्झॅक्टली. तर ते इम्पॉर्टंट आहे. कुठल्याच मुलाला कधीच टॉर्चर नाही केलं जात, कधीच ब्लेम नाही केलं जात की अरे तुझं असं नाही होते. नेव्हर. त्याचे निगेटिव्ह त्याला समोर नाही सांगितले जात, कधीच नाही. त्याच्या पॉझिटिव्हला जास्त प्रोत्साहन दिलं जातं, निगेटिव्ह इग्नोर केले जातात. द रिझन बिंग की तो फक्त पॉझिटिव्ह थॉट्सनी किंवा पॉझिटिव्ह माइंडसेटनी पुढच्या लेवलला जाऊ शकतो, हे आमच्या टीमने आयडेंटिफाय केलंय. त्यामुळं कोडिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी सेपरेट प्लेसमेंट टीम आहे जी इंटरव्ह्यू शेड्यूल करते. विशेष करून इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी पुन्हा तयारी करून घेतली जाते की उद्या हे असू शकतं इंटरव्ह्यूमध्ये, त्यामुळे तू ही तयारी कर. कंपनीबद्दलचा रिसर्च कसा करायचा, रेझ्युमे कसा घेऊन जायचा, कुठले कपडे घालायचे, शूज कुठले असले पाहिजेत, बापरे, हेअरस्टाईल काय पाहिजे, इतक्या बारीक गोष्टी कपड्याच्या रंगापासून मी शिकवते. कारण ते मॅटर करतं मॅम, ते मॅटर करतं. कारण की कॉम्पिटिशन तेवढी जास्त आहे. एक्झॅक्टली. नॉलेज भले, आता मी असंही ऑब्झर्व केलं की काही मुलांना एकाच इंटरव्ह्यूअरनी 18 क्वेश्चन विचारले आणि दुसऱ्या मुलाला त्याच इंटरव्ह्यूअरनी 7 क्वेश्चन विचारले, तरी पण ज्याला 7 क्वेश्चन विचारले त्याला सिलेक्ट केलं आणि ज्याला 18 विचारले त्याला सिलेक्ट नाही केलं. रिझन बिंग की हा डाऊटफुल मोडमध्ये होता. या मुलाच्या आवाजात कॉन्फिडन्स नव्हता, पण या मुलाच्या आवाजात कॉन्फिडन्स होता की HRला कळालं की नाही हा कॉन्फिडंट आहे, म्हणजे याला नॉलेज आहे. तुमची गोष्ट भले थोडीफार चुकीची असू द्या, बट ती तेवढ्याच गट्सनी किंवा कॉन्फिडन्सनी बोलली गेली पाहिजे, तेव्हा कुठे समोरचं तुम्हाला लाखांचं पॅकेज ऑफर करतो. बरोबर. तर ते जास्त मॅटर करतं. हे ट्रेनिंगचा भाग आहे, हे आम्ही त्यांना ट्रेन करतो. तेव्हा कुठे मुलांना मच बेटर, म्हणजे एक 5-6 लाखपर्यंत मॅक्झिमम गेलेत मुलं. ॲव्हरेज एक 2.5-3 लाखाचं पॅकेज पोरांना मिळतं एक 4 ते 6 महिन्याच्या जर्नीमध्ये.
असं. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आहे. Yes. पण अगदी मला एक छोटासा प्रश्न जाता हां, जाता हां. विचारायचा आहे की आता खूप वर्ष झाले IT मध्ये जॉब करतो आणि थोडंसं सॅच्युरेशन आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही मदत करता का नक्कीच, किंवा त्यांना नक्कीच. गाईड करता का? नक्कीच. आमच्याकडे असे खूप लोकं येतात, की जे समजा एक्झाम्पल देते मी. समजा हं. एखादा बॅकग्राऊंड असा आहे, हं. की मी टेस्टिंगवरती वर्क केलं किंवा मी ETLवरती वर्क केलं हं. 3 इयर्स आणि मला ले ऑफ दिलं कारण कंपनीकडे प्रोजेक्ट नव्हता. हं. जनरली लोकांना काढलं जातं. लोकं म्हणतात आम्ही सोडली. हं. त्याचं रिझन हे आहे, की दे आर नॉट गोइंग टू अपग्रेड. याचं बेस्ट रिझन मी सांगू मॅडम, हं. की मागे ना म्हणजे जेव्हा फर्स्ट कम्प्युटर आला हं. त्यावेळेस असं झालं की गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा कुठल्या ऑफिसेसमध्ये ज्या लोकांना मॅन्युअली काम करायची सवय होती ते लोक बोलले की अरे आता आपला जॉब जाणार. पण त्याच ऑफिसमधले जे लोक असे म्हटले की आता मी कम्प्युटर शिकणार त्यांचा जॉब राहिला. सो इट इज जस्ट लाईक दॅट की आता जर अपग्रेड होऊन नवीन काय आलंय तर मला ते अपग्रेड करायचं तर माझा जॉब राहणार. बरोबर आहे. पण जर मी अपग्रेडच नाही केलं तर माझा जॉब जाणार. कारण कंपन्या हे सांगतात की वी डू हॅव न्यू प्रोजेक्ट. सो इफ यू आर रेडी टू अपग्रेड देन यू आर वेलकम. इफ यू आर नॉट देन वी आर रिमुव्हिंग यू. सो ज्यांनी मॅन्युअलवरती काम केले त्यांचे जॉब गेलेत कारण ऑटोमेशन आलं आहे. सो क्लायंटला माहिती की ऑटोमेशनवरती मला कमी वेळेत माझं काम करून भेटणार आहे तर ते मॅन्युअलवाला का घेतील. कारण एम्प्लॉय हायरिंगमध्ये IT मध्ये क्लायंट हायरिंगसुद्धा असतं. क्लायंट पण व्हेरीफाय करतात कारण शेवटी त्यांना बजेट लावायचं आहे. बरोबर. ते इनफॅक्ट इकडे येऊन एम्प्लॉय कॅपॅसिटी स्पेस सगळं बघतात की आज जर मी एवढ्या डॉलरचा प्रोजेक्ट देतोय ह्या कंपनीला तर ती कंपनी मला खरंच तेवढा प्रोजेक्ट बनवून डिलिव्हर करणार आहे का त्या वेळेत. तर एवढं पण चालतं. मग क्लायंट कमी नॉलेज असलेला व्यक्ती का प्रिफर करेल. नक्कीच. कारण क्लायंट हुशार आहे. US UK कॅनडा इकडचे क्लायंट आहेत आपले तर ते हुशार आहेत. तर ते काय बोलतात की मला लेटेस्ट नॉलेज असलेलाच कॅन्डिडेट पाहिजे. सो त्यामुळं माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की IT मध्ये जर तुम्हाला लॉंग टर्मला राहायचं असेल तर तुम्हाला अपग्रेड करत चालायला लागेल. आणि अपग्रेड करणं फारसं डिफिकल्ट नाही आहे. पण ते आपल्याला सवय झालेली असते की बाबा माझी मुलं आहेत, माझी फॅमिली आहे, मला जबाबदारी आहे. कम्फर्ट झोन आहे स्वतःचा. येस येस. त्याच्या बाहेर नाही पडायचं लोकांना. हां हां हां. आणि सेम गोष्ट अप्लाय होते वर्क फ्रॉम होमवाल्यांसाठी. करेक्ट. IT मध्ये वर्क फ्रॉम होम सुद्धा आहे काही सर्टन पिरियड नंतर. मग तिथपर्यंत जर जायचं असेल तर एंट्री घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. सो काही काही लोकांना आत्ताच वर्क फ्रॉम होम पाहिजेत फ्रेशर्सला. पण मी म्हणते फ्रेशर म्हणून वर्क फ्रॉम होम करूच नका. कारण ते करून तुम्ही कसे डेव्हलप जर होणार नसताल तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला. बरोबर मुद्दा आहे. माझ्याकडे ना 2 दिवसापूर्वी ना एक बहीण भाऊ आले होते, सिस्टर अँड ब्रदर. तर त्या मुलांनी वर्क फ्रॉम होममध्ये काम केलेलं 4 वर्ष बँगलोरच्या कंपनीमध्ये. बरं. तर त्याला आता कुठलीच कंपनी हायर करत नाही मागच्या 2 महिन्यांपासून. का. कारण ही इज नॉट डेव्हलप बाय हिज पर्सनॅलिटी अँड द कम्युनिकेशन. सो किती महत्वाचा मुद्दा आहे हा. येस. म्हणजे आजकाल हा पॅटर्न खूप सर्रास आहे ना मार्केटमध्ये हो, की हो. वर्क फ्रॉम होम आहे आणि लोकांना ते खूप प्लेजर वाटतो. त्यामध्ये खूप, एक छान आनंद वाटतो की घरून काम आहे. परंतु त्याचा असाही एक ड्रॉबॅक आहे. खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आणि ज्या वेळेस असे मुलं कंपनीमध्ये सिलेक्ट होऊन काम करायचं तर ते सुद्धा टिकत नाही जास्त वेळेला. त्याचं रिझन मी सांगते की एक आपण जे म्हणतो ना पेशन्स, बसण्याचे पेशन्स असतील, लोकांशी कम्युनिकेशन असेल, रिस्पेक्ट असेल, वागणं असेल, हे नाही समजत. म्हणजे खूप कारण आपण एक व्यक्ती म्हणून ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीसोबत आपण भिंतीशी काम नाही करत ना. आपण तर लोकांसोबत संवाद करतो आणि त्यांनी आपलं काम सोपं होतं. म्हणजे जसं की कम्प्युटर हा आपल्या कामाच्या इझिनेससाठी आहे. पण कम्प्युटर्स हेच सगळं आहे का. नाही आहे. सो त्यामुळं मला असं रिकमेंड करायचं प्रत्येक फ्रेशरला की पहिलं तर तुम्ही वर्क फ्रॉम होम मागूच नका जे राहिलेलंच नाही आहे. तुम्ही इन ऑफिस वर्क करा. भरी आज तुम्हाला कमी पगार मिळू द्या, तुम्हाला राहायचे खायचे पैसे मिळाले बस झालं. पण तुम्ही डेव्हलप व्हा. तुम्ही एवढे छान डेव्हलप व्हा की तुम्ही कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये कसेही सर्व्हाइव्ह करू शकता. लिटरली आमच्याकडे कोल्हापूरचा मुलगा आला क्लासला, 2 दिवस राहिला, मेस खूप खराब आहे म्हणून रिटर्न गेला. बापरे. ही काय मेस आहे का, मला नाही खायची, आमच्या कोल्हापूरमध्ये खूप छान जेवण भेटतं. अरे मग असं म्हटलं तर तुझं लाईफ चेंज होणार आहे का. नाही होणार. नाही होऊ शकत ना. तुला जर बदलायचंय तर तुला घर सोडायला लागेल. आणि तुम्ही नेहमी इमॅजिन करा मॅम की जे लोक घरापासून 200-300 किलोमीटर दूर जातात ना ते डेव्हलप होतात. ते डेव्हलप झाल्याशिवाय राहत नाही. किंमत असते कदाचित बाहेर राहून हा. शिकण्याची. एखाद्याच्या यशाचं रहस्य ते असतं असू शकतं की तो स्ट्रगल करतो, तो स्वतःची जबाबदारी स्वतः घेतो की नाही मला माझं राहायचंय खायचाय खर्च मलाच करायचा आहे. त्यासाठी मला तेवढं कमवायचं आणि तेवढं कमवण्यासाठी मला तेवढं डेव्हलप व्हायचंय. कारण मी तेवढं डेव्हलप नाही झालं तर मला तेवढे इनपुट्स नाही मिळणार हे त्याला माहिती असतं. सो त्यामुळे लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठी इन ऑफिस जॉबच केला पाहिजे. वर्क फ्रॉम होम सोडूनच द्या. आणि थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं गरजेचं आहे. अजून एक मी तुम्हाला एक गंमत सांगते. माझ्या सर्कलमध्ये असे काही फ्रेंड्स आहेत की ज्यांनी परमनंट वर्क फ्रॉम मध्ये घेतलं खरं. पण आता ते अशा प्लेसेसला आहेत की ज्यांच्याकडं म्हणजे नाही का घर आहे, गाडी आहे, पैसा आहे, सगळं आहे फॅमिली सोबत, पण ना लाईफ नाही आहे.
म्हणजे आणि करणार बोलायला काय? कोणीच नाहीये ना. करणार काय विकेंड्सला? म्हणजे जसं की बरोबर आहे. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये मॉल्स आहेत, हो. गार्डन्स आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, कुठं यात्रा जत्रा भरली, शॉपिंग सेंटर असतात. नक्की. तुम्ही मला सांगा, नाशिक एक वेळ ठीक आहे, नगरसारख्या ठिकाणी काय करणार माणूस करून करून? सो असे लोक जे इतके बोर झाले ते पुण्यामध्ये येऊन 2 दिवस राहून रिटर्न जायला लागले. दे आर लिव्हिंग देअर लाईफ. शेवटी माणसांना माणसं ही माणसंच लागतातच. पाहिजेत. कितीही तुम्ही त्या कम्प्युटरच्या बॉक्समध्ये किंवा त्या स्क्रीनमध्ये अडकलात तरी पण एक्झॅक्टली. त्यामुळे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने डेव्हलप व्हायचं असेल ना, तर आपलं गाव सोडलं पाहिजे. आणि खूप मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की नाही, मला ऑनलाईनमध्ये क्लास करायचा, मला क्लासरूमला यायचं नाहीये. मला स्पष्टपणे हे म्हणायचं की तिथे पण काही न्यूनगंड असू शकतो का कम्फर्ट झोन सोडायचा नाहीये मुलांना? मला असं वाटतं की पैसा हा पण एक फॅक्टर आहे. पैसा एक फॅक्टर आहे. त्यासाठी मी पुन्हा त्या लेडीच्या एक्झाम्पलकडे येईल. माझी स्टुडंट वैष्णवी, तिच्या एक्झाम्पलकडे येईल की ती म्हणजे मॅरिड असून, लहान मूल असून ती स्वतः जॉब करून जर करू शकते ना, तर कोणीही करू शकतं. तर पैसा नाही हा एक एक्सक्यूज झाला. पण आपण म्हणतो ना की ऑनलाईनमध्ये सगळं मिळतं, पण जर मी झोपूनच क्लास केला तर माझा कॅमेरा ऑफ आहे, काय करेल इन्स्टिट्यूट? पण जर मी समोर आहे तर मला चेहरा बघूनच कळतं की तुम्हाला काहीच येत नाही, काही कळालंच नाही, मी पुन्हा सांगेल ना. ट्रेनर जो आहे तर त्याला चेहरा बघून ज्यावेळेस कळतं तर त्यावेळेस तो सेकंड एक्झाम्पल देऊन समजून सांगेल. कारण मुलांना समजण्यामध्ये एक वेगळी अचिव्हमेंट आहे की आज सगळ्यांना कळायलाच, समजलं आणि ते इम्प्लिमेंटही करतात आहेत. पण ही गोष्ट ऑनलाईनमध्ये खरंच शक्य आहे का? त्यापेक्षा जर IT क्लास करून जर रिझल्ट हवे असतील तर क्लासरूमलाच या. माझं हेच म्हणणं आहे स्पष्टपणे. कारण क्लासरूमला आल्यानंतर आपण डेव्हलप होतो. आणि आपल्यात गट्स तयार होतात, आपलं रिलेशन बनतं टीम सोबत, टीचर सोबत, की नाही यार मी हे विचारू, हे चालेल. तर हे करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला 4 असे विद्यार्थी मिळतात ना की जे तुमच्यासारखेच आहेत, डेव्हलप होताना दिसत आहेत, रोज त्यांच्यातला बदल तुम्हाला दिसतोय. सो अरे हा करू शकतो तो मी पण करू शकतो, जसं तुम्ही आता म्हणालात. आणि तुमचं पर्सनल गायडन्स. एक्झॅक्टली. आणि मुलं काय करतात ना, स्वतःचा व्हिडिओ करून ठेवतात की मी Day 1 ला असा होतो आणि आता मी Day 10 ला कसा आहे. मी पण त्यांना सांगते की तुम्ही करा ह्या गोष्टी, कारण कसं आहे ना, शेवटी ते मॅटर करतं. कारण आपली जर्नी ना रिवॉर्डिंग पाहिजे. की मी हप्ताभर अभ्यास केला, मी संडेला पिक्चर बघायला गेलं पाहिजे, की त्याला ठीक आहे यार मी अभ्यास केला ना, मग मी गेलं पाहिजे. पण बिना अभ्यास करता मी सगळं करत असेल तर काय अर्थ नाही. सो माझं सगळ्यांना हेच रिकमेंडेशन आहे की जर तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड करायचे असतील, IT मध्ये खरंच चांगले पॅकेजेस आहेत आणि जे ट्रम्प असेल किंवा जे काही युद्ध चाललं त्याचा इम्पॅक्ट नक्की आहे, पण इतकाही नाही की पार अगदी जॉबच नाही, असं अजिबात नाही. IT पॅक सगळे ओपन आहेत, मॅक्झिमम ठिकाणी इन ऑफिस वर्क सुरू आहे. लिटरली आजही IT पार्क म्हणजे मगरपट्ट्यामध्ये सुद्धा 2-2 हजार मुलांच्या लाईन असतात. एवढं कॉम्पिटिशन आहे. 400-500 आरामात एका ड्राईव्हला मुलं येतात आणि तेवढ्या स्पीडने प्लेसमेंट सुद्धा चालू आहे. त्यामुळं थोडंसं घर सोडलं पाहिजे, शहरामध्ये येऊन थोडंसं बघितलं पाहिजे, थोडं स्ट्रगल केलं पाहिजे. मेसच्या जेवणाला वैतागून आपलं करिअर खराब नाही केलं पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि असं म्हणतात ना की आत्ताचा तुमचा विद्यार्थी दशेतला काळ तुमचं ठरवतो की पुढचं भविष्य तुमचं कसं असणार आहे. हा राईट. म्हणजे आता कुठेतरी आपण एफर्ट टाकले तर भविष्य चांगलं होईल. म्हणजे माझंच एक विद्यार्थी निरंजन, मला खूप छान वाटलं 2 वर्षानंतर माझं बोलणं झालं. तर तो विद्यार्थी आता गव्हर्नमेंटमध्ये काम करतो. सुरुवातीला त्याला आम्ही XDBS मध्ये प्लेस केलं होतं, खराडी IT पार्कमध्ये. तर तिथे काही महिने काम केलं, जास्त नाही. त्यानंतर मुंबई लोकेशनला डेटा अनालिसिससाठी स्विच केलं. मुंबईला गेल्यावरती 4 असे लोक भेटले की ज्यांनी अजून काहीतरी चांगलं सांगितलं आणि त्यानंतर तो गव्हर्नमेंटमध्ये झाला, त्याचं लग्नही झालं. त्याच्या वाईफसाठी क्लास सर्च करायला पुन्हा मला कॉन्टॅक्ट केला होता, मग मला कळालं. तर मग इतकं चांगलं वाटतं ना की यार आपले स्टुडंट आहेत की ज्यांना आपण MIDCतून बाहेर काढलं आणि ते मुलं आज एवढ्या चांगल्या स्टेजला काम करतात, तर खूप बरं वाटतं की नाही यार खरंच. म्हणजे आपलं जर पॉझिटिव्ह मोटिवेशनने जर एवढा मोठा बदल घडू शकतो तर आपण हे रोज करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल नक्कीच घडणार आहे. कारण की आज हाडाचे शिक्षक असतील, तळमळीने शिकवणारे शिक्षक असतील आणि तितक्याच पॉझिटिव्हली घेणारे विद्यार्थी असतील तर सगळ्यांचं भविष्यकाळ सुवर्णमय किंवा असा IT वाला पॉझिटिव्ह असेल. नक्कीच. सो सारिका मॅडम, मला आज तुमच्याशी बोलून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलं, बिकॉज आय एम ऑल्सो मदर ऑफ 2 आणि मला असं माझ्याही मुलांचं भविष्य असं दिसतंय की नाही होऊ शकतं जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला तर, आणि तुम्हाला प्रॉपर एखाद्या गुरुचं मार्गदर्शन मिळालं तर सगळेजण सक्सेसफुल होऊ शकतात. सो आज मला सारिका मॅडमशी बोलून मंडळी खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला हा आजचा पॉडकास्ट हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुणेरी पॅटर्न या क्लासच्या सगळ्या डिटेल्स देणार आहेत, सगळे इन्स्टा हँडल देणार आहे. सो तिथे जाऊन तुम्ही सक्सेस स्टोरीज बघा आणि तुम्हाला
तुम्हाला काही गायडन्स हवा असेल सारिका मॅडमचा तर तिथे नंबर्स आहेत, तिथे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांचा गायडन्स घेऊ शकता. सो आजच्या नोटवर मी इथेच थांबते. सारिका मॅडमसोबत आजच्या पॉडकास्टमधनं मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन व्यक्तीसह नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू मॅम.